गुलेवाडी येथील जुन्या पिढीतील कैलासवासी बबन लहानू आव्हाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणनिमित्त दिनांक 24 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता हरिभक्त परायण अमोल महाराज बडाक यांचे कीर्तन संपन्न झाले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. कैलासवासी बबन लहानू आव्हाड यांच्या पश्चात पत्नी गंगा भागीरथी शकुंतला बबन आव्हाड, मुलगा श्री राजेंद्र आव्हाड, श्री विजय आव्हाड, मुलगी गंगा भागीरथी संगीता भगवान तांबे, सौ अलका विकास खडांगळे, सौ सविता जनार्दन खरात, सौ मंगल राजेंद्र तुपसुंदर, बहिणी सून नातू असा मोठा परिवार आहे. कैलासवासी बबन लहानू आव्हाड यांना आदरांजली वाहण्यासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. पाहूया सविस्तर वृत्तांत. पहिला ऑप्शन माहेर आहे, दुसरं सासर आहे. तुम्हाला सासरात सुख मिळतं की माहेरात मिळतं? तुमचे लग्न होईल येत ना? नक्की होईल येत. कारण सासर माहेर कळत ना तुम्हाला. नाही तर ते आपल्याकडे म्हणे येडीला तसं करू नका. मला सांगा, सुखाची अनुभूती सासरात की माहेरात? सोपं आहे, माहेरात आहे. अर्थात सासरात सुख नाही असं मला म्हणायचं नाही आहे. तर बापाच्या घरून निघताना बाप काठी टेकत टेकत वावरात जाऊन 2-3 तिरम्या कोथंबिरीच्या उठून पोरीच्या पिशीत घालून तिला सांगतो, ताई तुझ्या घरी सगळं आहे, पण हे बापाच्या घरची कोथंबीर घेऊन जा. काय 2-3 तिरम्यामध्ये कुठं मिळत नाहीत का? मिळतात सगळीकडं, पण त्या देण्यामागचं जे प्रेम आहे ते जगाच्या पाठीवरती बाप गेल्यानंतर परत मिळत नसतं. विशेष प्रेम, विशेष माया, विशेष सुख हे माहेरामध्ये मिळतं. 70 वर्षाची आई आणि 40, 45, 50 वर्षाची पोरगी जेव्हा माहेरला येते, त्यावेळी 70 वर्षाची माय काठी टेकत टेकत पुरीला घरातून सांगते, ताई दारात उभा राहा, दारात उभा राहा. टोपल्यापाशी जाऊन चतकूर भाकर तांब्या भरून पाणी घेऊन पोरीच्या जवळ जाऊन तिच्या डोक्यावरून भाकर ओवळल्याशिवाय तिचं मन शांत होत नाही. ही माया, हे प्रेम माहेरात मिळतं. हे जगाच्या पाठीवरती परत मिळत नसते कुठे. त्या माहेरात जसं सुख तुम्हाला मिळालं तसं संतांना मिळालं. म्हणून तर संत म्हटले, माझे माहेर पंढरी, नाही का? आणि त्या माहेरात पुन्हा पुन्हा जाण्याची इच्छाही व्यक्त केली. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माझी विठ्ठल रखुमा, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे बिबरे आहे बिबरे माझे माहेर पंढरी. त्यांनी आवर्जून उपस्थित राहायला भेट दिली, त्यांना विशेष मी आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. विठ्ठला म्हणून देव आपलासा करण्यासाठी भजन भक्ती करावं लागेल, भावना परमात्म्याच्या अंतःकरणापासून चिंतन करावं लागेल. पण ऐका, आजपर्यंत संतांनी आणि आजपर्यंत इथं पेटा बांधून कीर्तन करणाऱ्या कीर्तनकारांनी आपल्याला देव आपलासा करण्याची, भगवंताला आपलंसं करण्याची आणि भगवंताचं भजन करण्याचंच मार्गदर्शन केलंय. प्रपंचात राहून देव आपलासा करा, प्रपंचात सुख नाही, हे सगळे सांगणारी माणसं सापडलेच नाही तुम्हाला. पण लक्षात ठेवा, फक्त प्रपंचच दुःखाचा आहे आणि संसार परमात्मा भगवंताचं भजन सुखाचं आहे असं सांगणारी माणसं भरपूर आहेत. परंतु त्याच प्रपंचामध्ये, दुःखाच्या प्रपंचामध्ये आम्हाला सुख मिळेल कसं हे सांगणारी माणसं सापडले नसतील. संतांनी आम्हाला सांगितलं, पण ते कदाचित कुणाला सांगता आलं नसेल. प्रपंचात राहून कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाते, असं संतांनी जरूर सांगितलं. परंतु उत्तम असा प्रपंच जरी केला तरी तो परमार्थ ठरतो हे मात्र कोणी सांगितलं नसेल. चांगला प्रपंच करणं, आपल्या घरातल्या आईला, आपल्या घरातल्या वडिलांना वडील म्हणून दर्जा देणं, आईला आई म्हणून दर्जा देणं, भावाला भाऊ म्हणून दर्जा देणं, परिवाराला एकमूठ ठेवणं,
आणि समाजशील वागणं याला सुद्धा परमार्थच म्हणतात. चांगला परमार्थ काय असतो? आपल्या परिवारातल्या सदस्यांना प्रेम देणं याला परमार्थच म्हणतात. समाजामध्ये, गावामध्ये समाजशील वागणं, गावात चांगलं काम चालू असेल त्याला मदतीचा हात पुढं करणं, आडवं चालणं त्याला नाही, चांगलं काम चालू असेल त्याला सहकार्य करणं याला परमार्थ म्हणतात. राष्ट्रसंत गाडगेबाबाचा एक दृष्टांत मी नेहमी सांगतो. गाडगेबाबा पंढरपूरची वारी करायची तर पंढरपूरला निघाले. कुटुंबातील अत्यंत कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय बबनराव लहानू पाटील आभाळ आहेत. एक सामान्य माणूस म्हणून त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आणि त्यांनी या गुलेवाडी गावाला आकार दिला. या गावात सगळ्या समाजाची माणसं, सगळ्या धर्माची माणसं एकत्र राहावी, गुन्ह्या गोविंदानं राहावी याच्यासाठीची धडपड या गावामधल्या ज्या काही मूळ माणसांनी केली त्या माणसांमध्ये लहानू पाटील आव्हाड असतील, देवराम पाटील आव्हाड असतील आणि आव्हाड कुटुंब असतील, त्यांचं आग्रहानं नाव या ठिकाणी घ्यावं लागेल. आणि त्या वैचारिक वारशाचा पुढे वारसा नेण्याचं काम सन्माननीय श्री बबनराव आव्हाड यांनी केलं. लोकांमध्ये सातत्यानं त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं, त्याच्याबरोबर सामाजिक बांधिलकी, आपल्या ज्या समाजाप्रती बांधिलकी त्यांची मोठी होती. इकडे निमोण असेल, तळेगाव असेल, चिंचोली गुरव असेल किंवा वरती पठार असेल, स्वतःची एक मोटारसायकल असायची आणि त्या मोटारसायकलच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये अत्यंत दांडगा लोकसंपर्क हा बबनराव आव्हाडांचा सातत्यानं राहिला. त्यांचा स्वतःचा व्यवसाय ते करत असताना त्याच्यातून माणसं जोडण्याचं काम सन्माननीय बबनरावांनी अत्यंत यनामी येतवारे केलं. या गुलेवाडी गावाचं जे नंदनवन झालेलं आहे, गुलेवाडीचा जो विकास झालेला आहे, त्या विकासामध्ये सुद्धा स्वतःची जमीन दान देऊन आणि त्या विकासाची प्रक्रिया पुढे जाण्यासाठी त्यांनी इथल्या परिसराला मदत केली. आणि त्या मदतीबरोबरच आपली मुलं, राजेंद्र असेल, त्याच्यानंतर त्याचा दुसरा चिरंजीव असेल, विजय असेल, या सर्वांना अत्यंत उत्तम अशा पद्धतीचं घडवण्याचं काम सन्माननीय बबनराव आव्हाडांनी केलं. आणि त्याच्याच माध्यमातून या गुलेवाडी गावचं सरपंच पद आदरणीय श्रीमती शकुंतलाताई आव्हाड यांना या गावानं दिलं. अत्यंत येणामे येणारे आमच्या मातोश्रींनी, आमच्या आईंनी हा सरपंचाचं काम अत्यंत उत्तम पद्धतीने या गावाचं केलं. सामान्य कुटुंबातील स्त्री सुद्धा आपल्या हातात जर सत्ता आली, आपल्या हातात काही चांगलं आलं तर किती चांगलं घडू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे सन्माननीय माजी सरपंच शकुंतला बबन आव्हाड या आहेत. आणि पुढे त्यांची मुलं राजू असेल, मातंग एकता आंदोलनाच्या माध्यमातून ते पुन्हा संगमनेर तालुक्यामध्ये अत्यंत उत्तम असं समाजाचं संघटन करतात. सर्वांना एकत्र ठेवण्याचं काम करतात. विजय असेल, या सर्वांना एकत्र ठेवण्याचं काम या आव्हाड कुटुंबानं केलं. या आव्हाड कुटुंबातून आमच्या गावाच्या दृष्टीनं फार मोठी हानी बबनरावांच्या जाण्याने निर्माण झालेली आहे. म्हणून या आव्हाड कुटुंबियांची जे आप्तस्वकीय राहिले त्यांच्याप्रती काही भावना या ठिकाणी व्यक्त व्हाव्यात म्हणून मी प्रथमतः सन्माननीय श्री बाळासाहेब कारभारी पाटील पानसरे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त कराव्यात. एक 2-3च लोकांच्या भावना आहेत. आज या ठिकाणी कैलासवासी बबन लहानू आव्हाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी सर्वजण उपस्थित आहोत. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने हरिभक्त परायण अमोल महाराज बडाक यांची कीर्तन सेवा झाली. त्यांच्या कीर्तन सेवेच्या माध्यमातून आपल्या जीवनाचा अखेरचा दिवस जर गोड करायचा असेल तर देव आपला करून घ्यावा लागेल अशा प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलं. त्याबद्दल मी गोलेवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. या आव्हाड परिवाराच्या बाबतीमध्ये जर थोडंसं आपल्यासमोर बोलायचं ठरलं, आव्हाड परिवार हा आपल्या गावामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये ज्या ज्या वेळेला कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमामध्ये सतत सहभाग घेणारा हा आव्हाड परिवार आहे.
त्याच्यामध्ये मागे वळून जर बघायचं ठरलं तर लहानू तात्या आहे, देवराम तात्या आहे, गौरम तात्या, संभाजी तात्या, अगदी त्यांच्यापासून आपण जर अभ्यास केला तर ही माणसं भुलेवाडी नेहमी भुलेवाडीमध्ये सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभाग करणारी माणसं आणि त्यांचाच वारसा जपून आज हे राजेंद्र, बबनराव, जगन, शिवाजी सर हे अगदी आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून या गावामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये योगदान देण्याचं काम करीत आहे. आणि हे करत असताना आज 1 वर्षापूर्वी बबनरावाचं आपल्याकडं जाणं झालं. त्यामुळं आम्हाला सर्वांनाच खूप मोठं दुःख झालं. या दुःखातून त्यांच्या कुटुंबाला सावरण्याची शक्ती